साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा प्रकरण भोवलं. चौकशी होईपर्यंत तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवलं. सिलेंडर टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या 2 टँकर्सनं पार केली हॉर्मुझ सामुद्रधुनी. दोन्ही जहाजांमध्ये 94,000 मेट्रिक टन गॅस. इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे दक्षिण इस्रायलच्या बिरशेवा औद्योगिक क्षेत्रात भीषण आग. परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन. इराणसोबतच्या अपघातात अमेरिकेचं मोठं नुकसान. 3 आठवड्यात अमेरिकेचे 27,500 कोटी डॉलरचं नुकसान. आता पेट्रोल पंपांवरही खरेदी करू शकणार केरोसिन. केरोसिन खरेदीच्या नियमांमध्ये सरकारकडून सवलत. मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. म्हाडाकडून मुंबईतील 2,640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी. आजपासून अर्ज भरता येणार, तर 5 मे रोजी निघणार सोडत. राज्यात उष्णतेची लाट तीव्र. अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर, तर उष्माघाताचे 5 रुग्णांची नोंद. आणि राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका. हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या एसआयटीनं आता आपला मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवलाय. खरातच्या शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार एसआयटीच्या रडारवर आले असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आणि त्यामुळे अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणी पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे. पाहूयात. भोंदू खरात प्रकरणी एसआयटीचा कसून तपास. शिवनिका संस्थेचे सगळे व्यवहार रडारवर. रुपाली चाकणकरांनाही एसआयटीकडनं समन्स. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं. आता एसआयटीनं त्यांना समन्स बजावले आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. त्यामुळे अशोक खरात या व्यतिरिक्त या प्रकरणी पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होऊ शकते. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला त्याआधीच मुख्यमंत्री आणखी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या दोघांची भेट घेतली होती आणि त्याच वेळेस निष्पक्ष चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली होती आणि त्यानंतर राजीनामा दिला. पण त्याच वेळेस ही गोष्ट स्पष्ट झाली होती की महिला प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा त्यांना द्यावाच लागणार. आता दोन्हीही असलेल्या महत्त्वाच्या पदांवरनं रुपाली चाकणकर यांची एक्झिट झाली आहे. याचमुळे अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांनी जी मागणी केलेली आहे, दूध का दूध पाणी का पाणी जर का व्हायचं असेल तर रुपाली चाकणकर यांची चौकशी ही सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. भोंदू खरातनं स्थापन केलेल्या शिवनिका संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम झाले होते. एसआयटीनं शिवनिका संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागच्या काही वर्षातल्या व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतली. या संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवला गेला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता याचा तपास केला जाणार आहे. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सगळ्या आजी माजी सदस्यांची एसआयटीकडनं सखोल चौकशी केली जाईल. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण केलं जाईल. संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेलं पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करतायत.
दरम्यान शिवनिका संस्थेच्या सदस्यांमध्ये कोणाचा समावेश आहे पाहूया. शिवनिका या संस्थेच्या विश्वस्त मंडळातली नावं: अशोक कुमार एकनाथ खरात, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, कल्पना अशोक कुमार खरात, रुपाली निलेश चाकणकर, सुभाषराव केशवराम जमे, ललित प्रकाश गोपणे, डॉक्टर नंदकिशोर तुकाराम काटोरे. खरातच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत असताना आता या संस्थेच्या चौकशीमुळे अनेक पांढरपेशी चेहरे समोर यायची शक्यता वर्तवली जाते. महिलांचं, युवतींचं वेगवेगळ्या लैंगिक शोषण केल्याने अशोक खरात जरी चर्चेत आला असला, घृणास्पद कृत्य केलं म्हणून अशोक खरात जरी चर्चेत आला असला, तरी अशोक खरातच्या आरोपांची मालिका फक्त इथपर्यंत थांबत नाही, तर वेगवेगळ्या राजकीय नेते, राजकारणी, आणखीन त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी अधिकारी यांच्यासोबत असलेल्या त्याच्या संबंधातनं जे त्याचं नेक्सस तयार झालं होतं, या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारचे आर्थिक गुन्हेसुद्धा या पूर्ण प्रकरणात झाले असावेत, अशा प्रकारचा अंदाज आणि संशयसुद्धा SITला नक्कीच आहे. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी ही क्रमप्राप्त आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्याचीही मागणी केली होती. यामुळे पोलिसांवरच्या विशेषतः या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावरचा दबाव वाढला होता. पोलीस तपास करतात, पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. दरम्यान भोंदू खरात प्रकरणी 2 राजीनामे दिले आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागायची शक्यता व्यक्त केली जाते. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. म्हाडानं मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढलेली आहे. लॉटरीमध्ये मुंबईतील विविध घरांचा समावेश असेल. आजपासून घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. मुंबईतील विविध भागात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे. ही घरं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 30 मार्चपासून सुरुवात होणार आहे, तर 5 मे रोजी घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. तर मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे. मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांची सोडत आता जाहीर करण्यात आलेली आहे. 2640 घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. कुठे कुठे म्हाडाची ही घरं असणार आहेत तर आपण पाहतोय तर विक्रोळीमध्ये, गोरेगावमध्ये, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, त्यानंतर पहाडी गोरेगाव या भागात देखील म्हाडाची ही घरं असणार आहेत. जुने मागाठाणे, बोरिवलीमधल्या मागाठाणेमध्ये ही घरं असणार आहेत.